अपडेट न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील हातगाव देशनाला क्रमांक 1 धरण यंदा 100% भरले। मात्र या धरणाची सांडव्याची उंची वाढवण्याचं आणि पाटचारीच्या कामाचं टेंडर निघूनही प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालं नाही। परिणामी सांडव्यातून पाणी वाया जात असून शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। या संदर्भात ग्रामपंचायत हातगावचे सरपंच विष्णू एकनाथ चकोर यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण तसेच शासनाकडे मागणी करत सांगितले की धरणाची सांडव्याची उंची तातडीने वाढवून थांबलेलं काम सुरू करण्यात यावे। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी। या प्रकल्पामुळे सांडव्याची उंची वाढल्यास आसपासच्या 10 ते 15 गावांना थेट फायदा होणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल। त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी सर्व स्तरातून मागणी होतीये। यावेळी सरपंच आणि ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया रहा अपडेटला दिली। बघा काय म्हटले आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। असे 2 धरणं भरतील इतकं पाणी या ठिकाणी वाया जात आहे। सदर हा प्रस्ताव आम्ही माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून वरती मंत्रालयापर्यंत त्या ठिकाणीचा पाठपुरावा केला आहे, पण अजून 1 वर्षापासून त्या ठिकाणी त्याची कोणत्याही प्रक्रिया झालेली नाही। तरी या ठिकाणी मी शासनाला आणि मान्य आमदार साहेबांना आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की या वर्षी जर या देशनाला नंबर धरण 1 जर सांडवा दाबला गेला तर याच्या दुप्पट पाणी 3 मीटर हा सांडवा असून याच्या दुप्पट पाण्याचा साठवा होईल आणि या पाण्याचा साठवा निश्चितच हातगाव, अंधारी, तमगावान या ठिकाणी जे टँकरची व्यवस्था टँकर सुरू असतं हे टँकर बंद होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि आमचं पूर्ण गाव परिसर पाणीदार होईल। तर मी शासनाला विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने की या ठिकाणी लवकरात लवकर सांडव्याचं बांधकाम पूर्ण करावं। आज या ठिकाणी हातगाव देशनाला धरण क्रमांक 1 पूर्णपणे भरलेलं आहे। निसर्गाची कृपा झाली आणि सर्व परिसरातील जे काही शेतकरी रोहिणी असेल, हातगाव असेल, अंधारी असेल, जे शेतकरी या पाण्यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं या धरणाचं जलपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु या धरणाची जो काही उंची वाढवण्याचा जो काही प्रश्न आहे, आज हातगाव देशनाला धरण क्रमांक 1 निसर्गाच्या कृपेने पूर्णपणे 100% या ठिकाणी भरून सांडव्याद्वारे पाणी ओसंडून वाहते। परिसरातील जे काही शेतकरी रोहिणी असेल, हातगाव असेल, अंधारी असेल, जे या पाण्यावर अवलंबून आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे, या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज हातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक भाऊसाहेब, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी जलपूजन आज संपन्न होत आहे। परंतु एक महत्वाचा विषय या ठिकाणी असा की आज जर धरण जरी पूर्ण क्षमतेने भरला असेल तरी या धरणाची क्षमता यापेक्षा डबलनी, दुपटीने या ठिकाणी आहे। ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पाठपुरावा केला जातोय। तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण हेही त्या ठिकाणी मंत्रालयात आपली पूर्ण क्षमतेने ताकद लावून त्याचा पाठपुरावा करताय। जर या धरणाचा सांडवा त्या ठिकाणी दाबला गेला, उंची वाढवण्यात आली तर यापेक्षा दुपटीनं पाणी या ठिकाणी वाढेल आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा होईल, या भागातला शेतकरी संपन्न होईल। तरी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायती वतीनं या ठिकाणी मी पुण्याच्या आमदार साहेबांना आणि शासनाला या ठिकाणी विनंती करतो की हे काम लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावावे। या कामासाठी आपण लवकरात लवकर या ठिकाणी निधी मिळवून द्यावा की जेणेकरून परिसरातील शेतकरी बळीराजा या ठिकाणी सुखावेल। एवढंच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी आव्हान करतो। धन्यवाद। जमलेले सर्व परिसरातील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तरुण मित्र, आजच्या या जलपूजन प्रसंगी मी एवढीच विनंती करेल की हा जो जलसाठा आहे हा पूर्ण जर समजा क्षमतेनं जर भरला तर जवळपासच्या जवळजवळ 3 ते 4 गावांचा पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो। म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एकच विनंती करतो की आमदार साहेबांनी याच्यात लक्ष घालून हा सांडवा दाबावा आणि पूर्ण क्षमतेने धरण भरेल एवढीच विनंती करतो। आणि पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण हा जो मित्र योग आहे हा दूध शर्करा योग म्हणावा लागेल। कारण गणपती बाप्पाच्या आगमनाने त्याच दिवशी या धरणाची 100% कडे वाटचाल झालेली आहे। त्याच्यामुळं गणपती बाप्पाचं आपल्यावर खूप मोठं असं म्हणजे आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कायमस्वरूपी राहील हीच या निमित्तानं विनंती आपले अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.